महाराष्ट्रीयन फूड 328. मी योग्यता आपल्या सगळ्यांना स्वागत करते. आजची रेसिपी आहे साबुदाण्याचे बारीक पापड. कलर टाकून बनवणार होतो आपण ते. इथं पाऊण वाटी साबुदाणा घेतला आहे. तुम्ही कोणती वाटी घेऊ शकता. आता आपण त्याची खिशी घेऊया. आपण आता खिशी घेऊया. पातेल तापून घेतलं आहे. आता हे ओतून देऊया. स्लो गॅसवर हलवत राहायचे. एक वाटी पाणी आपण घेतलं. बरोबर एक वाटी पाणी आपण ओतलंय. आता आपण दुसरी वाटी पाणी ओततोय. गॅस आपण इथे 2 वाट्या पाणी ओतले आणि असं हलवत राहायचं. तिसरी वाटी पाणी ओततोय. आता झाकणं घसून आणून देतो बाई फटाफट आणतो. आणि तू आगे घसून आणि तूच सांगतो मग त्याचा वर्षा होत का. टोटली ही खिशी घ्यायला 10 मिनटं लागली. इथं खिशी तयार आहे. खिशी तयार आहे. याला मी 3 याच्यात डिवाईड केलं आहे. वाटीमध्ये, त्याच्यानंतर मोठ्या मांडात आणि चमच्याला छोट्या मांडात असे 3 ठिकाणचे. आता आपण याच्यामध्ये खायचे कलर, फूड कलर मिक्स करूया. आपण इथे हिरवा कलर घातला आहे. साबुदाण्याची खिशी अशा पद्धतीने कालवायचा आहे कलर. आता आपण दुसऱ्या भांड्यात टाकतोय. इथं आपण लाल कलर घातला. यात आपण नारंगी कलर करतो. लाल, नारंगी आणि हिरवा अशा पद्धतीने घातलं आहे. फोटो बिडेल खाली आणखी आता चांगलं ठेवूया लागत वापरायला. लागेल कोण काय
एक वाटी साबुदाण्याला 4 वाटी पाणी लागले आणि खिशी घ्यायला 10 मिनटं लागले. कमी झालं पिवळा दिसतोय. पिवळा आहे. दोन्ही सारखीच रेड क्रीम नाही हा लाल आहे, तो नारंगी याचा पिवळा दिसतो. आपण ते अच्छा अशा पद्धतीने आपले तिन्ही कलर काढून झाले. साधारण अशा पद्धतीची कॅरी बॅग घ्यायची. कुठली कॅरी बॅग घेतली चालेल आणि त्याला मेहंदीच्या कोनसारखा टाकून घ्यायचं आहे पुसतून आणि अशा पद्धतीने टाकायचं आहे. एक हिरवा घेतला आहे, एक पांढरा घेतला आहे. पांढरेच ठेवले. एक हिरवा कलर घेतला आहे आणि एक नारंगी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता इथे आपले पापड पूर्ण वाळेत. छोटे पापड आहे ना साबुदाण्याचे. बंद करते का तुम्ही बघू शकता इथे आपले जे काल साबुदाण्याचे छोटे पापड बनवले होते आपण, ते साधारण अशा पद्धतीने झाले आणि अतिशय सुंदर रंगीत दिसत आहे. तुम्ही बघू शकता छान असे कुरकुरीत, तळल्यानंतर कुरकुरीत होती. तर असेवर एकदा घरी बनवून बघा ज्या पद्धतीने सांगितले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.